आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज। सातबारा फेरफार प्रकरण गाजले, शुद्धलेखन दुरुस्तीच्या आड मोठा गैरव्यवहार उघड। राज्यातील सातबारा फेरफार प्रकरण गाजत असतानाच मोहोळ तालुक्यातूनही गंभीर आरोप समोर आले आहेत। शुद्धलेखन दुरुस्तीच्या नावाखाली नोंदी बदलण्याचा गैरवापर करून गोरगरिबांच्या जमिनीवर बेकायदेशीर कब्जा करण्यात आल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे। ग्रामीण भागात काही राजकीय व्यक्तींनी महसूल अधिकाऱ्यांशी संगनमत करून शेतजमिनींवर कब्जा, सातबारा उतार्यावर नोंद बदल, चतुर्सीमा बाउंड्री बदल अशा प्रकारे जमिनींचे फेरफार केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार सातबारा उतार्यावर नोंद बदलण्यासाठी महसूल अधिकाऱ्यांना लाखो रुपये दिले जात असल्याची जोरदार चर्चा आहे। तहसील कार्यालयातील काही अधिकारी, भूमापन किंवा नकाशा काढणारे संबंधित कर्मचारी यांच्यावर संशय व्यक्त केला जात आहे। काही प्रकरणांमध्ये गरीब शेतकऱ्यांच्या जमिनीवर जबरदस्तीने ताबा मिळवून नंतर कागदोपत्री फेरफार करून मालकी बदलण्याचा प्रकार केल्याचे आरोप आहेत। त्यामुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। राज्यात आधीच सातबारा फेरफार प्रकरण उघडकीस आले असून कलम 155 चा गैरवापर करून मालकी हक्क बदलल्याचे निष्कर्ष समोर आले आहेत। त्याच धर्तीवर मोहोळ तालुक्यातही प्रकार सुरू असल्याची चर्चा आहे। संबंधित महसूल अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी, सर्व फेरफार प्रकरणांची स्वतंत्र चौकशी करावी, गोरगरीब शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। आपल्या सातबारा उतार्याची नियमित तपासणी करा, अनधिकृत बदल दिसल्यास त्वरित तक्रार करा, कागदपत्रे सुरक्षित ठेवा। शेतकऱ्यांच्या हक्कांवर डाका टाकणाऱ्यांना आम्ही उघड करत राहू। प्रेस मीडिया न्यूज कोणत्याही गुंड, दबाव किंवा भ्रष्ट व्यवस्थेला घाबरत नाही। सत्यच दाखवणार, जमीन तुमची, हक्क तुमचा, सावध रहा। प्रतिनिधी सूरज पारवे, प्रेस मीडिया न्यूज, मुंबई।